दुसरे पंच आहेत पंढरपूर, सोलापूर, सांगली परिसरात नामवंत अशा प्रकारचे पंच म्हणजेच कुणाल पंत हे पंच या ठिकाणी असणार आहेत. नाणेफेकीचा या ठिकाणी कौल झालाय. त्याचबरोबर या ठिकाणी सामनावीर हा बहुमान या ठिकाणी वितरित केला जातोय. सुरेशजी कांबळे यांच्या शुभ हस्ते इंजमाम याने अप्रतिम धुवाधार अशा प्रकारची फलंदाजी केली आणि गोलंदाजीचा चांगला समाचार घेतला. इंजमाम 15 चेंडू 43 धावा. चर्चा केली जाते, मला वाटतं सुरेश कांबळे हे देखील चांगल्या प्रकारचे खेळाडू आहेत, चांगल्या प्रकारचे फलंदाज आहेत. इंजमाम तुझे मनापासून या ठिकाणी अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन इंजमाम, वेलकम. अतिशय दर्जेदार अशा प्रकारची फलंदाजी, दर्जेदार अशा प्रकारची फटकेबाजी, तंत्रशुद्ध फलंदाज अशा प्रकारचा स्टिकर त्याच्या पाठीवरती लागतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, क्षेत्ररक्षण सजवायचंय. चला लवकरात लवकर आपण सामना सुरू करायचा आहे. सलामीवीर मैदानात पाठवायचे आहेत. त्याचबरोबर आपले अतिरिक्त खेळाडू देखील आपण समालोचन कक्षाच्या दिशेने पाठवायचे आहेत. मळा दिगंजी आणि नृसिंहगाव, मळा दिगंजी आणि नृसिंहगाव या दोन्ही संघांना विनंती आहे आपण नाणेफेकीच्या कौलाकरिता समालोचन कक्षाच्या दिशेने यायचे आहे. मुरबार्क, जिमखाना, साळसिंग, मळा दिगंजी विरुद्ध नृसिंहगाव हे दोन्ही संघ या ठिकाणी नाणेफेकीच्या कौलाकरिता नाणेफेक कक्षाच्या दिशेने दाखल होतील. शंभूराजे तासगाव यांनी एक चांगल्या प्रकारचा एक विजय प्राप्त केलाय. तो संघ थेट या स्पर्धेच्या पुढील फेरीत दाखल होतोय. तर आदिमाया कराड प्रथम क्षेत्ररक्षण करताना पाहतोय, तर विजापूरला या ठिकाणी फलंदाजी करण्याची ही नामी संधी मिळते. या नामी संधीमध्ये पाहूया कोण या ठिकाणी कशा पद्धतीने फलंदाजी करणार. विजापूर आपण आपला 12 खेळाडू समालोचन कक्षाच्या दिशेने पाठवा. विजापूर आपला 12 खेळाडू. जर या ठिकाणी 12 खेळाडू समालोचन कक्षामध्ये पहिला चेंडू पडण्याआधी दाखल झाला नाही तर आपल्याला 2 धावांची पेनल्टी असणार आहे. विजापूर पेनल्टीला सामोरे जावं लागेल. विजापूर चला लवकरात लवकर. मंजूर और मिथुन, इथून नाव सांगितलं जाते विजापूर कडून. मंजूर आणि मिथुन या ठिकाणी पहा चांगल्या प्रकारचा फटका आहे. या ठिकाणी दर्जेदार अशा प्रकारची सुरुवात, जबरदस्त अशा प्रकारचा फटका या ठिकाणी. या ठिकाणी मंजूरने जबरदस्त अशा प्रकारचा एक षटकार पहिल्या चेंडूवरती मंजूर केलाय आणि हा मंजूर एक चांगल्या प्रकारची दर्जेदार अशा प्रकारची फलंदाजी करणार याची तो चुणूक दाखवतोय. आणि या चुणकेनंतर मात्र या ठिकाणी गोलंदाजी करण्याची जबाबदारी असणार आहे ती गोलंदाज पैगंबर. अतिशय सुरेख चेंडू, जबरदस्त फटका आहे. या ठिकाणी कोणत्या प्रकारची शंका नाही आहे आणि हा षटकार. थँक्यू. या ठिकाणी पहा चांगल्या प्रकारचे फटके होते. हा जर फटका पाहिला तर बॅटच्या पट्ट्यात घेतला होता, बरोबर तो गोल फिरला होता, चेंडूला भिरकावून दिलंय. जबरदस्त उंच खुऱ्या षटकारामध्ये. या उंच खुऱ्या षटकारानंतर धावसंख्या होते ती 12. पहा तिसऱ्या चेंडूवरती जर षटकार ठोठावला तर या इनिंग मधला, या स्पर्धेमधल्या पहिल्याच षटकामध्ये
षटकारांचा या ठिकाणी पाऊस तो पडतोय, धाबांचा देखील पाऊस पडतोय. प्रेक्षक या ठिकाणी खुश असणार आहेत. प्रेक्षकांचं जे जे हृदय आहे त्याच्यावरती विजय प्राप्त करण्याचा हा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. एक चांगला खरपूस समाचार घेतला जातोय. 2 षटकार त्यानंतर 1 चौकार, तोच मंजूर. आक्रमक झाल्यानंतर मात्र जमिनीला सरसावून चेंडू मारतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारचा नाहीये. चेंडू मात्र या ठिकाणी सीमा पार होणार का ते पाहायचंय. सीमा पार तर होत नाहीये. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत जातोय, तोपर्यंत मात्र मंजूरच्या खात्यात एकूण या 2 धाबा येत आहेत. या 2 धाबांशी संघ पोहोचतोय पहिल्या षटकामध्ये. जबरदस्त मजबूत अशा स्थितीमध्ये एकूण धाबा संख्या होती ती 18. कालच आपण पहा मतदानाचा अधिकार आहे तो बजावलेला होता. मात्र उद्या चांगल्या गोष्टी आपल्या कानावरती पडणार आहेत. या ठिकाणी पहा पुन्हा एकदा फटका दर्जेदार देखणं अशा प्रकारचा हा चौकार. पट्ट्यात घेतला होता, सरळ भिरकावून दिलाय. जो लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या बाजूने हा चेंडू सीमा पार होतोय. दर्जेदार अशा प्रकारची फलंदाजी, दर्जेदार अशा प्रकारचे फटके, दर्जेदार अशा प्रकारच्या या फटक्यानंतर संघ पोहोचतोय पहिल्या षटकामध्ये. एकूण धावसंख्या होते बिन बाद 22. दिगंजीचा संघ या ठिकाणी नाणेफेकी करता सज्ज झालेला आहे. प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच नृसिंहगाव आपण लवकरात लवकर समालोचन कक्षाच्या दिशेने यायचोय. आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत नाणेफेकीच्या कौलाकरिता. मात्र जे एक चांगल्या प्रकारची आपण लवकरात लवकर समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. धावसंख्या होती ती 23. पहिलं षटक संपतंय. एकूण चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे आणि चांगल्या प्रकारचा समाचार घेतलाय तो मंजूरने. मंजूरने धावा पहिल्या षटकात 23 मंजूर केल्यात. मला वाटतं हे सगळ्यात महागडे षटक आहे. आज जर आपण पाहिलं तर आजच्या एकूण खेळीमधली ही जबरदस्त अशा प्रकारची खेळी करत मंजूरने या गोलंदाजाला या ठिकाणी महागडे ठरवलंय. पहिल्या षटकात 23 धावा जमा केल्या. त्यानंतर मात्र दुसरं षटक बरकतच्या हातात दिलं जात आहे. आदिमाया कराडच्या. आदिमाया कराडचा बरकत या ठिकाणी हरकत करणार का? नरसिंह आपल्याला 3 ते 4 कॉल देऊन झालेले आहेत. आपण चला लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे यायचंय. नृसिंहगाव चला लवकरात लवकर. आता मात्र पहा दिशा दिली जाते. चेंडू निश्चितपणे या ठिकाणी
षटकांमध्ये 39 धावा आणि एकूण धावसंख्या होते, त्यात महत्त्वाचा वाटा आहे. आणि या महत्त्वाच्या वाट्यामध्ये जर पाहिलं तर मंजूरने एकूण केल्या आहेत 39 धावा. त्यामध्ये 12 चेंडू घेतले आहेत, 4 षटकार 3 चौकार. हे त्याचं या ठिकाणी पृथक्करण आहे. हे पृथक्करण करताना मला tenniscricket.inचे विनोद शिगवण त्याचबरोबर प्रथमेश निकम हे मदत करताना पाहतोय. तर दर्जेदार अशा प्रकारची स्पर्धा, दर्जेदार स्पर्धेतला या तिसऱ्या षटकातला खेळ आपण पाहतोय. तिसऱ्या षटकात मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती या ठिकाणी डावखुरा फलंदाज मिथून आणि ओंकार या ठिकाणी गोलंदाजी करणार आहे. अतिशय सुरेख चेंडू आहे या ठिकाणी, निश्चितपणे क्षेत्ररक्षक आहे, साधा सोपा झेल सुटतोय. खराब अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण लॉंगऑफच्या स्थानकावरती होत आहे. एक छानसा फटका म्हणता येणार नाही, कारण या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी हवेत चेंडू होता, हवेतला चेंडू मात्र त्याला पकडता घेत नाही आहे. मात्र या ठिकाणी हा एक खराब अशा प्रकारचा क्षेत्ररक्षणचा भाग पाहिला, खराब अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहिलं आणि त्याचा मात्र फायदा होतोय या फलंदाजाला. मात्र या ठिकाणी एकेरी धाव, या एकेरी धावेने मात्र धावफलक पुढे सरसवतोय. मात्र एक जमेची बाब ठरते, तो म्हणजे फलंदाज मंजूर या ठिकाणी स्ट्राईक एंडला येतोय. तो या ठिकाणी अर्धशतक झळकावणार का, कारण त्याच्याकडे ती संधी आहे. तिसरं षटक आहे, एकूण 5 षटकांचा सामना आहे आणि तो खेळतोय एकूण वैयक्तिक 39 या धावसंख्येवरती. त्यात त्याचे पुन्हा एकदा गोलंदाजी करणार आहे तो ओंकार. आता मात्र या ठिकाणी पहा, हा चेंडू निश्चितपणे सीमा रेषेच्या दिशेने जातोय, सीमा पार होतोय आणि जबरदस्त दर्जेदार या ठिकाणी पाहायचं पंचांकडून कोणता इशारा येतो ते. एकच धाव. निश्चितच ही एकेरी धाव महत्वपूर्ण असं ठरणार आहे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. पुन्हा ओंकार आपल्या बॉलिंग मार्कवर. या षटकातला पुढचा चेंडू ओंकारचा, अतिशय सुरेख चेंडू. पहा त्याच्या बरोबर पायावरती आदळतोय आणि या पायावरती आदळलेल्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव होऊ शकत नाहीये. ओंकार मात्र एक चांगल्या प्रकारची सुरुवात करतोय, एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी गोलंदाजी टाकण्याचा तो मानस व्यक्त करतोय. कारण मंजूर सारख्या फलंदाजाला देखील तो चौकार अथवा षटकार मंजूर करून देत नाहीये, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि अशा प्रकारची जर गोलंदाजी आली, अशा प्रकारचा जर कमबॅक झाला, म्हणजेच पॉझिटिव्ह सकारात्मक अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर या ठिकाणी फायदा होणार आहे. या ठिकाणी जबरदस्त फटका, जबरदस्त अशा प्रकारचा या फटक्यावरती फलंदाज बाद. यांना सन्मानपूर्वक मी विनंती करतोय, या पुढील सामन्याची आपण नाणेफेक करावी. सामना होतोय नृसिंहगाव विरुद्ध मुबारक जिमखाना साळसिंग मळा दिगंजी. एक गडी तंबूत परतवला जातोय. चांगल्या प्रकारची सकारात्मक अशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. पहिल्या 2 षटकात चांगल्या प्रकारची गोलंदाजी होऊ शकत नव्हती, मात्र तिसऱ्या षटकात एक चांगलं षटक टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. नवा फलंदाज तोसिफ हा या ठिकाणी मैदानात येताना पाहतोय. तो बरोबर नॉनस्ट्राईक एंडवरती हॅलो, पुन्हा या ठिकाणी तांत्रिक बिघाड दुरुस्त केला जातोय. ओंकार या ठिकाणी गोलंदाजी करणार आहे.
अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका आहे, देखणा फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र क्षेत्ररक्षकाला कोणत्याही प्रकारची संधी मिळत नाही. चेंडू सीमा पार. या दोन मातब्बर संघाच्या दरम्यान असणार आहे, मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती जो एकतून भडक अशा प्रकारची फलंदाजी करतोय म्हणजेच मंजूर. या ठिकाणी मंजूर या ठिकाणी या चेंडूवरती देखील हा षटकार नोंदवतोय. मंजूरने 15 चेंडूत 47 धाबा कुठल्यात आणि आपल्या संघाला नेऊन ठेवलंय. एकूण धावसंख्या आहे ती 54. अतिशय सुरेख चेंडू. आता मात्र 16 चेंडू 47 धाबा अशा प्रकारची खेळी असणार आहे. बरकत मात्र एक चांगल्या प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पुन्हा तो पहा षटकार ठोठावल्यानंतर एक नेताव चेंडू टाकतोय. आता मात्र या चेंडूवरती एक चांगल्या प्रकारचा फटका होता, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. एक चांगली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची भूमिका बजावताना आपण या पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला पाहिलं ज्याने कोणत्याही प्रकारची चूक केली नाही आहे आणि या ठिकाणी जो अर्धशतक होण्याची प्रतीक्षा आहे ही तो रोखतोय. आता मात्र मंजूरच्या या चेंडूवरती लिहिला गेलाय हा अर्धशतकाच्या खेळीकरिता चौकार. अर्धशतक या ठिकाणी धावफलकावरती झळकावतोय. या ठिकाणी मंजूर करिता जोरदार टाळ्या बसतात पॅव्हिलियन मधून. दर्जेदार आणि जलद गतीने या ठिकाणी धावसंख्या रचली आहे. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका ह्या चेंडू मात्र या ठिकाणी सीमा पार होतो का ते पाहायचं. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण निश्चितपणे झाले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बाहेर गेलाय काय ते पाहायचंय. पाहिलं जात आहे. पंच त्या तिथपर्यंत जात आहेत आणि निश्चितपणे चाचपणी करूनच या ठिकाणी निर्णय दिला जाणार आहे. तोपर्यंत मात्र मंजूर या ठिकाणी पाहायचंय. नॉनस्ट्राइक गेटला जाऊन थांबलेला आहे आणि एकमेकांमध्ये चर्चा करताना आपण या दोन्ही फलंदाजांना निश्चितच पंचांकडून इशारा येतोय, षटकाराचा इशारा येतोय. कारण जो क्षेत्ररक्षक आहे हा क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि त्याचा फायदा निश्चितपणे मंजूरला होतोय. मंजूरला पुन्हा मंजूर त्याने अर्धशतक या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावरती आहे हा एकमेव आजपर्यंतचा खेळाडू आहे ज्याने अत्यंत दर्जेदार अमोल निरगुडे यांनी देखील यापूर्वी षटक अर्धशतक झळकावलं होतं. आता मात्र या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा चौकार. दरम्यान एकूण धावसंख्या होती ती 68.
चेंडू सीमा कच्चा फटका होता मुबीनच्या चेंडूवरती. मुबीन मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा थोडासा चांगल्या प्रकारचा मारा करण्याच्या प्रयत्नात थोडासा भरकटतोय आणि दरम्यान स्वर चेंडू टाकतोय. स्वर धाब्याने मात्र धावसंख्येत भर धावसंख्या होते ते 75. हा एक मोठा आकार घेतलाय धावसंख्येने. पुन्हा या ठिकाणी पहा मोठा फटका मारायचा होता. फाईन शॉर्ट फाईन लेगच्या पट्ट्यातला क्षेत्ररक्षक चेंडूपती येईपर्यंत एकूण ही एक धावसंख्या 76. मुबीनचं हे एकूण हे 5वं षटक असणार आहे. मुबीनचं मात्र वैयक्तिक कोट्यातलं हे पहिलं षटक आहे. खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती एक धुबादार जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी करणाऱ्या याच मंजूरच्या खांद्यावरती. पाहूया मंजूर या ठिकाणी चौकार ठोठवणार, षटकार ठोठवणार. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न केला होता मात्र हा फ्लॅट शॉट होता. जलद गतीने चेंडू पहा लॉंगॉनच्या स्थानकापर्यंत गेला होता. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत होता मात्र थोडीशी त्याने आणखी 2-3 पावलं जलद गतीने टाकली असती तर निश्चितपणे झेल झाला असता. मात्र या ठिकाणी पहा हा एक चांगल्या प्रकारचा फटका आहे. त्याच्यावरती टाळ्या सगळे क्षेत्ररक्षक वाजवतायत याचाच अर्थ त्यांच्याकरिता हा महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू होता. कारण निर्धाव चेंडू होता. या निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर पुढचा चेंडू टाकला जातोय. या चेंडूवरती मात्र पहा पुन्हा एकदा निर्धाव अशा प्रकारची फेक केली जाते याच मुबीनकडून. मुबीन मात्र या ठिकाणी 2 सलग चेंडू निर्धाव टाकतोय कारण त्याच्याकरिता नवा फलंदाज त्याचा सामना करताना आपण पाहतोय. जर त्या ठिकाणी मंजूर असता तर निश्चितपणे चांगल्या प्रकारचे मोठे फटके पाहायला मिळाले असते. आता मात्र या ठिकाणी जरूर चांगल्या प्रकारचा फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या चेंडूवरती येतोय. मिडविकेट दिशातला हा क्षेत्ररक्षणाचा भाग आपण पहिल्या दरम्यान या ठिकाणी षटक देखील संपतंय. एकूण धावसंख्या होते 5 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 78 अशी धावसंख्या होते. 79 धावांचा या ठिकाणी पाठलाग करावा लागणार आहे. मी या ठिकाणी लगेचच विनंती करणार आहे विजापूर संघाला आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आदिमाया कराड आपण आपले सलामीवीर मैदानात पाठवायचे.
त्याचबरोबर आपली जी खेळाडूंची यादी आहे ती देखील आमच्याकडे सुपूर्द करायची आहे। या ठिकाणी जबरदस्त अशा प्रकारचा सामना पाहतोय। एकूण प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय दिगंजी संघाने। खेळाडूंची यादी मात्र पाठवून द्यायची आहे। मात्र या ठिकाणी आता मात्र खेळण्याची संधी असणार आहे ती म्हणजेच विजापूर या संघाला। विजापूरचा 12वा खेळाडू समालोचन कक्षाच्या दिशेने या। स्ट्राईकला विकास तर नाष्ट्रकेडला झिलानी। विकास आणि झिलानी अशी जोडी मैदानात आहे, त्यांना मात्र रोखण्याची जबाबदारी असणार आहे ती राजूच्या खांद्यावरती। राजू पाहूया कशा प्रकारे आपली बाजू सांभाळतो, कारण विजयाकरिता एकूण 79 धाबांचा मात्र पाठलाग करावा लागणार आहे। या 79 धाबांपर्यंत पोहोचत असताना रोख लावण्याचं काम राजूच्या बाजूला दिलेलं आहे। तो राजू कशा पद्धतीने आपली बाजू सांभाळतो हे पाहायचं आहे, कारण तोच राजू या ठिकाणी निश्चितपणे जर आपण पाहिलं तर एकूण चांगल्या प्रकारची फलंदाजी झाली। त्यामुळे जो आदिमायक कराडचा संघ आहे या संघासमोर विजापूरचा संघ एकूण 78 धाबा जमा करू शकला आणि 79 धाबांचं या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलंय। विकास मात्र स्ट्राईक एंडला, झिलानी मात्र नास्ट्राईक एंडला गोलंदाजी करणार आहे तो राजू। राजूचा या षटकातला बरोबर 55 उजव्या उजकडून मारा करतोय। आता मात्र एक छान चेंडू आहे, छान फटका आहे, एक दर्जेदार अशा प्रकारचा कौशल्यबद्ध अशा प्रकारची फलंदाजी करताना हा फलंदाज पाहतोय पहिल्या चेंडूवरती जबरदस्त अशा प्रकारचा प्रहार आणि या ठिकाणी आल्या धाबा 4। दरम्यान पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला। चांगली सुरुवात म्हणावी लागेल, चांगली सुरुवात म्हणजे वेल बिगिनिंग हाफ डन असं म्हटलं जातं। एक चांगल्या प्रकारचा सकारात्मक क्रिकेटचा खेळ, या क्रिकेटच्या खेळातली ही वेळ आहे पंचांना सांगण्याची। चौकार, जबरदस्त अशा प्रकारचा चौकार, दुसरा सलग चौकार, कमांड डीजे। एकूण जर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या होती ती 8। पुढचा चेंडू, पुढच्या चेंडूवरती देखील तसा प्रकारचा फटकार, जबरदस्त अशा प्रकारचा षटकार। मला वाटतं प्रेक्षकांना असं वाटलं होतं की हा एकतर्फी सामना होईल, मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची चुणूक दाखवली आहे। 3 चेंडूमध्ये एकूण पहा धाबा झाल्या त्या 14, याचाच अर्थ विजयाचा सौदा करण्याचा या ठिकाणी मानस दिसतोय या फलंदाजाचा। जबरदस्त अप्रतिम दर्जेदार अशा प्रकारचे हे तिन्ही फटके आपल्याला पाहायला मिळाले। कोणत्याही प्रकारची कोणत्याही प्रकारची या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला संधी दिली नव्हती, चेंडू सीमा पार केले होते। दर्जेदार अशा प्रकारचे चौकार षटकार तुटवत तो आपल्या संघाला निवडून ठेवतो एकूण 14 या धावसंख्येवरती। हे पहिलं षटक आहे, निर्णायक महत्वपूर्ण पहिल्या षटकात आपण या ठिकाणी चर्चा होताना पाहतो। चर्चा मात्र जास्त होता कामा नये। कुणालजी आपल्याला अतिशय सरळ बाकडी फटका, खडे खडे अशा प्रकारचा हा पुन्हा केल्या प्रकारे विकास करतोय। 2 चौकार 2 षटकार याच्या मदतीने संघ पोहोचतोय एकूण धावसंख्या होती ती
20 अशी धावसंख्या होते. एक जबरदस्त धुवाधार आणि शानदार अशा प्रकारची या ठिकाणी सुरुवात केली जाते. मात्र गोलंदाजी डावखुरा गोलंदाजी करतोय पंचाच्या बरोबर उजव्या बाजूने. आता मात्र हा चेंडू पहा, पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका मारायचा होता. त्याला नंतर कळतंय की आपण जर हा ऑफ साईडला जर चेंडू खेळला असता तर निश्चितच चांगल्या प्रकारची धाबगती झाली असती. मात्र तसं काही होत नाहीये. निर्धाव अशा प्रकारचा चेंडू जातोय. पुन्हा एकदा पहा, ऑफ स्टिक वरचा चेंडू जर लेग स्टिकला खेळला तर अशा प्रकारचा चेंडू हा निश्चितपणे जाणार आहे. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 20 अशी स्थिती होती आहे. क्रिकेट कडून मारा करतोय. 10 ते 12 प्लसचा रनअप आहे. डावखुरा गोलंदाज उजव्या हाताचा फलंदाज मात्र एक चांगल्या प्रकारचा फटका मारतोय. पहा, 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत चेंडू सीमा पार. एक जबरदस्त अशा प्रकारचा फटका. अशा प्रकारचा फटका मारायचा होता. फलंदाज या ठिकाणी पूर्णतः बीट होतोय. दरम्यान चेंडू एक निर्धाव जातोय. पहा, पहिल्या 2 चेंडूवरती दोन चांगल्या प्रकारचे फटके आले. त्यानंतर मात्र तशाच प्रकारचा फटका मारायचा होता. या नादात मात्र हा चेंडू निर्धाव जातोय. पुढचा चेंडू. आता मात्र छान फटका आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमा पार. एक जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा एक जबरदस्त अशा प्रकारचा फटका होता. टेनिस जगतामध्ये अशा प्रकारचे आपल्याला फटके पाहायला मिळत नाहीत. आडव्या बॅटने बऱ्याच वेळा खेळला जातो चेंडू. मात्र इथे चांगल्या प्रकारची ही या ठिकाणी फलंदाजी करताना आपण पाहतोय.
या ठिकाणी आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डावखुरा जो क्षेत्ररक्षक आहे तो या ठिकाणी चांगल्या प्रकारची फेक करतोय. दरम्यान धाव संख्या होती ती 33. पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो अब्बास. अब्बासला मात्र या ठिकाणी पुन्हा जबरदस्त अशा प्रकारचा प्रहार केला जातोय. पंचांकडून इशारा येतोय. पण या ठिकाणी पुढच्या सामन्याकरिता क्षेत्ररक्षणाकरिता सज्ज राहायचे. धावसंख्या होती ती 39. धावसंख्या होती ती 39 2 षटकांच्या समाप्तीनंतर. थँक्यू. दोन्ही संघांची जर आपण तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल की 2 षटकं संपलेली आहेत. बिनबाद 39 अशी धावसंख्या दोन्ही संघांची होती आहे. अतिशय दर्जेदार. पहा, ज्या वेळेला प्रश्नाचं उत्तर दिलं जात आहे त्या प्रत्युत्तरात एकूण 3 षटकं म्हणजेच 18 चेंडू आणि 40 धाबांची गरज आहे. 18 चेंडू 40 धाबांची गरज असताना मात्र सलामीसाठी आलेला फलंदाज म्हणजेच स्ट्राईक एंडला खेळताना आपण पाहतोय तो म्हणजेच विकास. दादा राजू या ठिकाणी गोलंदाजी करणार आहे. 18 चेंडू एकूण विजयासाठी गरज आहे ती 40 धाबांची गरज. पुन्हा या ठिकाणी गोलंदाजी राजूच्या खांद्यावरती. राजू मात्र हा चेंडू टाकतोय. अतिशय सुरेख चेंडू आहे. हलकासा टाकतोय. या ठिकाणी पहा, चेंडू या ठिकाणी फक्त दिशा दिली जाते. कोणत्याही प्रकारची ताकद लावली जात नाहीये. ताकद न लावता अत्यंत बुद्धिमाने पद्धतीने हा चेंडू सीमा पार करतोय. कमांड इझी. मात्र म्हणतात, आपण म्हणतो की या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची फलंदाजी आहे. अतिशय सुरेख चेंडू आहे. मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. प्रतिसाद दिला जातो का ते पाहायचे. प्रतिसाद देखील दिला जातोय. मगाचा जो चेंडू होता त्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची ताकद लावली नव्हती. चेंडू सरळ चौकाराकरिता गेला होता. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ अशा प्रकारचा तो फटका होता. त्यानंतर मात्र सलग 2 चेंडू या ठिकाणी त्या पुन्हा अतिशय सुरेख चेंडू आहे. जरूर चेंडू हवे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दुर्बल होता त्यामुळे झेल काही होऊ शकत नाही. दरम्यान लेग बाईचा इशारा देखील येते. राजू मात्र या ठिकाणी जखडण्यात यशस्वी ठरतोय. 15 चेंडू 34 धाबांची गरज अजूनही मैदानात आपण खेळताना पाहतोय. तो स्ट्राईक एंडला विकास हा छान चेंडू. छान प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. राजूला मात्र पहिल्या षटकात चांगल्या प्रकारची फलंदाजी रोखता आली नव्हती. मात्र या षटकात तो या ठिकाणी चांगल्या प्रकारे रोखतोय. हे 3रं षटक. आता मात्र या ठिकाणी पहा, फलंदाज बीट होतो आहे. या ठिकाणी पाहायचं आहे. पंचांकडून इशारा येतो आहे. लेग बाईचा इशारा येतो आहे. बाईचा इशारा येतो आहे. पुन्हा गोलंदाजी केली जाते. अतिशय सुरेख चेंडू. आता मात्र पहा, झपकन चेंडू जातोय. पहा, बॅट आणि पायांच्या दरम्यान हा चेंडू पडला होता. पुन्हा बाईचा इशारा येतोय. बाईच्या स्वरूपात पुढे धावफलक सरसावतोय. धावसंख्या होती ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47. हे षटक टर्निंग पॉइंट आहे.
एकूण 8 धाबा आहे आणि या 8 धाबा फार महत्त्वपूर्ण वाट लावण्याकरिता यशस्वी होतात का ते पाहायचंय, कारण हे महत्त्वपूर्ण षटक होतं. तिसरं षटक होतं. या तिसऱ्या षटकात 8 धाबा खर्च केल्या. समोरच्या संघांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळण्याकरिता जास्त संधी दिलेली नाहीये. एक जरूर मोठा फटका आला होता, एक चौकार आला होता, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय आणि या षटकात एकूण 8 धाबा खर्च करत धाबसंख्या होते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 79 धाबांचा पाठलाग करताना 47. इथून मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 32 धाबांची गरज आहे. पुन्हा मात्र चेंडू कोणाच्या हातात सोपवला जातो, वेळ काढू धोरण मैदानात स्वीकारायचं नाहीये. आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चेंडू मात्र सोपवला जातोय, तो गोलंदाज आहे करीमच्या हातात. या ठिकाणी ही गोलंदाजीची रीम दिली जाते. पाहूया ही रीम कशा पद्धतीने तो फिरवतो ते. करीम करामत करणार का, आणि करामत केली तर निश्चितपणे या ठिकाणी फायदा ठरणार आहे. 12 चेंडू 32 धाबा. समीकरण मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या दिशेने झुकलेला आपण पाहतोय, कारण 12 चेंडू 32 धाबा. परंतु टेनिस जगतामध्ये हे शक्य देखील असतं. आता मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे तो फलंदाज जिलानी देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो आणि जर त्याने या ठिकाणी चौकार अथवा षटकार ठोठावला तर निश्चितपणे दबाव येणार आहे तो गोलंदाजीवरती. करीम या षटकातला पहिला चेंडू, अतिशय सुरेख चेंडू आहे. त्या ठिकाणी यष्टीरक्षक झेल कालिया आहे आणि फलंदाज बाद होतोय. जिलानीची या ठिकाणी खेळी संपुष्टात येतोय. नरसिंहगाव आपण क्षेत्ररक्षणाकरिता सज्ज राहायचं आहे. नरसिंहगाव आपण क्षेत्ररक्षणाकरिता सज्ज राहायचं आहे. खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती मंजूरच्या खांद्यावरती. कदीर आणि करीम मात्र गोलंदाजी करणार आहे तो मंजूर करिता, विकास करिता. अतिशय सुरेख चेंडू आहे. या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या प्रकारचा फटका आहे, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे आणि चांगल्या प्रकारच्या क्षेत्ररक्षणामध्ये मात्र एकेरी धाव अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ही आपण खेळी पाहतोय आणि या खेळीमध्ये मात्र एक चांगल्या प्रकारचं ट्विस्ट येतोय, चांगल्या प्रकारची कहाणी या ठिकाणी रचली जाते. गोलंदाजी मात्र करीम करताना पाहतोय. नवा फलंदाज कदीर या ठिकाणी करीमचा चेंडू खेळतोय. आता मात्र हा चेंडू कदीरला कळत नाही आहे. कदीरच्या शरीरावरती आदळतोय. शरीरावरती आदळल्यानंतर ही लेग बायच्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. ती धाव घेतल्यानंतर धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या होते ती 49. इथे मात्र चौकार अथवा षटकार येण्याची गरज आहे. चौकार अथवा षटकार आला तर निश्चितपणे दबाव जाणार आहे तो फलंदाज करणाऱ्या प्रतिस्पर्धी संघावरती. म्हणजेच आता मात्र या ठिकाणी चेंडू भिरकावून दिला जातोय. पाहायचोय या ठिकाणी षटकार. पुन्हा कदीरला षटकार तुटवल्यानंतर पुन्हा तशाच प्रकारचा फटका आहे. तीच दिशा आहे. चेंडू मात्र सीमा पार होणार का ते पाहायचं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षक मात्र चांगल्या प्रकारचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. फलंदाज बाद होतो.
कदीर या ठिकाणी पहा, कदीरला कधी या ठिकाणी फलंदाजीचा सूर सापडणार, कारण काही चेंडू शिल्लक आहेत, म्हणजेच इथून चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि बिजासाठी गरज आहे ती एकूण 24 धाबांची गरज. मात्र हे टेनिस जगतामध्ये घडू शकतं आणि अशा प्रकारच्या धाबा देखील होताना आपण पाहतोय. 6 चेंडू 36 धाबा देखील झालेले आपण पाहिलेले आहेत. हे सगळं या ठिकाणी समीकरण आहे. 6 चेंडू 24 धाबा करण्याकरिता आपल्याला मन मात्र स्थिर ठेवावे लागणार आहे. चांगल्या प्रकारची या ठिकाणी फटकेबाजी देखील करावी लागणार आहे. हा विजय जर साकारायचा असेल तर ही करामत किंवा अशा प्रकारची कमाल मात्र करावी लागणार आहे ती विजापूरच्या या संघाला. आदिमाया कराड या संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं होतं. आदिमाया या ठिकाणी ही कमाल करणार का, कारण 6 चेंडू 24 धावांची गरज. विजापूरचा संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहतोय, तर आदिमायाकडून या ठिकाणी ही फलंदाजी केली जाते. 6 चेंडू. आता मात्र हा चेंडू निश्चितपणे क्षेत्ररक्षकाच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूवरती येतोय. कोणत्याही प्रकारची चूक देखील होत नाही या दरम्यान. मिथून मात्र ही एक धाव इथून घेतोय. इथून घेतल्यानंतर मात्र कुठून धावा केल्या तर निश्चितपणे विजय मिळणार नाहीये. त्याकरिता चौकार षटकारांची या ठिकाणी अपेक्षा असणार आहे. मात्र नवा फलंदाज या ठिकाणी पहा, आता मात्र हा जबरदस्त अशा प्रकारचा फटका आहे. मिथून मात्र चांगल्या प्रकारची या ठिकाणी फलंदाजी करतोय. जबरदस्त 'हॅलो' एक चांगल्या प्रकारचा फटका. एकूण विजयासाठी गरज आहे ती 3 चेंडू 18 धाबा. इथून एक चेंडू निर्धावाला तर निश्चितपणे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या दिशेने हा सामना झुकू शकतो. आता मात्र पहा, हा एक दर्जेदार फटका आहे. एक जबरदस्त अशा प्रकारचा फटका. बारा धाबांची गरज आहे. चेंडू मात्र टाकला जातोय. या ठिकाणी पहा, प्रहार करायचा होता. निश्चितपणे या ठिकाणी चांगल्या प्रकारचा फटका या ठिकाणी या फलंदाजाला खेळता येत नाहीये, त्याचाच मात्र फायदा होतोय. 2 षटकारांची गरज होती, मात्र या ठिकाणी या चेंडूवरती एक धाव आल्यामुळे विजयाचं कौल जवळ फलंदाजी करणाऱ्या विजापूरच्या विरुद्ध बाजूने जाताना आपण पाहतोय. आता मात्र या ठिकाणी पहा, बॅटची कडा घेऊन जातोय. सामना मात्र विजापूरच्या विरुद्ध बाजूने म्हणजेच आदिमाया कराडच्या या ठिकाणी बाजूला जातोय. कराड विजापूर संघाने बोलवायचं, विजापूरची किल्ले